हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक नवीन नोटिफिकेशन घेऊन आलेलो आहोत आणि आजचं जे नोटिफिकेशन असणार आहे ते महाराष्ट्रातील भरतीसाठी असणार आहे। महाराष्ट्रातील मुलं आणि मुली याला अप्लाय करू शकतात आणि एज क्रायटेरिया काय असणार आहे, क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि फीज वगैरे काय असणार आहे, जॉब लोकेशन कोणतं असणार आहे, सगळे काही डिटेल आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा। जे जाहिरात निघाली आहे त्या जाहिरातीविषयी सगळी माहिती आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आपण बघू शकता जे नोटीस आहे आपण बघतो ते ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, जे आपण बघू शकता दिनांक 9/9/2025 रिलीज झालेला आहे। आणि जी भरती निघाली आहे आपण बघू शकता धर्मदाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय येथे धर्मदाय आयुक्त भवनमध्ये निघालेली आहे। आपण बघू शकता ही गव्हर्नमेंट जॉब आहे आणि इथं सगळी काही माहिती त्याला दिलेली आहे आपण बघू शकता। आणि गट ब आणि गट क साठी आधारित जागा सरळ पद्धतीने सेवेने भरण्यात येणार आहे। 2025ची वॅकन्सी आहे आपण बघू शकता। आणि यासाठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट आपली होणार आहे आणि आपण बघू शकता अर्ज एकूण जागा ज्या आहेत त्या 179 पदाकरता आहे आणि याचा कालावधी दिलेला आहे आपण बघू शकता 11/9/2025 पासून ते 3/10/2025 पर्यंत हा अर्ज आपल्याला भरता येणार आहे। आणि यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती लागणार आहे त्याची माहिती आपण समोर बघणार आहोत। आणि कॅटेगरी वाईज किती जागा असणार आहे, सिलेबस वगैरे काय असणार आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पेमेंट वगैरे काय असणार आहे, जॉब लोकेशन कोणती असणार आहे आणि काय क्वालिफिकेशन काय डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे, सिलेबस वगैरे काय असणार आहे, सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा आणि याची लिंक वगैरे PDF वगैरे सगळी काही ऑफिशियल PDF त्याची माहिती सगळ्याला मिळेल। सगळ्यात लास्टला आपण सांगणार आहोत। आपण बघू शकता जे पद दिलेली आहेत आपण इथं बघू शकता आणि दिनांक वगैरे आपण बघितलेला आहे, अर्ज करण्याचा संकेतस्थळ वगैरे इथं दिलेलं आहे, त्याच्यावर आपण चेक करू शकता। ऑफिशियल वेबसाईट आहे। आपण बघू शकता पहिलं जे पद आहे आपण गट ब मध्ये आहे आणि विधी सहाय्यक पद आहे, त्यासाठी वेतन श्रेणी 15 दिलेली आहे S15 आणि 41,000 ते 1,00,000 प्लस याचं पेमेंट असणार आहे। 3 वॅकन्सी आहे। 2 नंबरचे पद आहे आपण बघू शकता लघुलेखक आहे, उच्च श्रेणी आहे S16 आहे आणि 44,000 ते 1,00,000 प्लस वॅकन्सी म्हणजे याचे पेमेंट असणार आहे। आणि गट तिसरं जे पद आहे कनिष्ठ श्रेणीतील पद आहे आपण बघू शकता त्याचं 48,000 ते 1,00,000 प्लस वॅकन्सी म्हणजे पेमेंट असणार आहे आणि 22 वॅकन्सी आहे आपण बघू शकता। गट क मध्ये जे वॅकन्सी असत आहे आपण बघू शकता सगळ्या वॅकन्सी दिलेल्या आहे आणि तपशील इथं दिलेला आहे। कालावधी अर्ज करण्याचा कालावधी दिलेला आहे 11/9/2025 ते 3/10/2025 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो। ऑनलाईन पद्धतीने जी पेपर होणार आहे परीक्षा आपण बघू शकता त्याचा दिनांक दिलेला आहे। ऑनलाईन पेपरचं जे परीक्षा फी भरायची आहे आपल्याला त्याची इथं माहिती दिलेली आहे। 3/10/2025 पर्यंत आपण फीज याची भरू शकतो आणि जी माहिती आपल्याला भेटणार आहे याच्याबद्दल सगळी काही माहिती वेबसाईटला येणार आहे आणि आपल्याला 10 दिवस वगैरे अगोदर कळवण्यात येणार आहे। आपण बघू शकता जी फीज आपल्याला जी लागणार आहे ती इथं दिलेली आहे। खुल्या वर्गासाठी 1,000 रुपये आहे आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये आहे। याचं शॉर्ट नोटीस आपण ऑलरेडी बघितलेलं आहे। माजी सैनिकांसाठी आणि दिव्यांगासाठी इथं कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही आहे, ऑनलाईन पद्धतीने आपल्याला शुल्क भरायचं आहे आणि हा अर्जसुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला भरता आहे। शक्यतो अर्ज नेट कॅफे येऊनच तुम्ही भरा आणि आपण बघू शकता फीज वगैरे आपल्याला परत भेटणार नाही आहे, इथं क्लिअर सांगितलेलं आहे। आणि कॅटेगरी वाईज जागा इथं दिलेल्या आहेत आपण बघू शकता। पहिलं जे पद आहे विधी सहाय्यक 3 पद आहेत आणि ती कॅटेगरी वाईज दिलेली आहे, तर तुम्ही बघून घ्या यामध्ये आपण बघू शकता। आणि शैक्षणिक अर्हता इथे दिलेली आहे, विद्यापीठाची डिग्री पाहिजे आपल्याला बघा, विधी सहाय्यक डिग्री। दुसरं नंबरचे पद आहे आपण बघू शकता त्यासाठी इथं कॅटेगरी वाईज जागा दिलेली आहे आणि शैक्षणिक अर्हता माध्यमिक शाळा परीक्षेच्या उत्तीर्ण आपण बघू शकता। तिसरं नंबरचे पद दिलेलं आहे त्यासाठी कॅटेगरी वाईज इथं जागा दिलेली आहे। 22 सगळे पद आहेत, कनिष्ठ श्रेणीतील आहे, लघुलेखक कनिष्ठ श्रेणीतील पद आहे आणि 22 पदं त्यासाठी दिलेली आहेत आपण बघू शकता। पात्रता इथे दिलेली आहे 10वी उत्तीर्ण आणि खालील पात्रता दिलेली अजून सुद्धा। ती 4 नंबरचे पद आहे निरीक्षक आहे आपण बघू शकता।
त्यासाठी एकूण पद्धती दिलेल्या आहेत 121 आणि त्यासाठी कॅटेगरी वाईज सुद्धा पद्धती दिलेल्या आहेत, ते आपण बघून घ्या. कॅटेगरी वाईज आणि आरक्षण वाईज दिलेले आहेत. शैक्षणिक अर्थसुद्धा दिलेले आहेत, पात्रता काय लागते ते. 5 नंबरचे पद आहे वरिष्ठ लिपिक आहे, त्यामध्ये एकूण 31 पदं आहेत आणि कॅटेगरीनुसार ही पदं दिलेली आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रसुद्धा इथे दिलेले आहेत, आपण बघू शकता. पदवीधर पाहिजेत आणि टायपिंग वगैरे असलेले पाहिजेत. सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहेत, आपण बघू शकता. आणि हे जे PDF आहे ते सुद्धा आपल्याला भेटणार आहे आणि त्यामध्ये आपण योग्य व्यवस्थितरित्या बघून आणि कॅटेगरी वाईज जागा पाहून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आपण बघू शकता शैक्षणिक अर्थ दिलेले आहे इथं आणि ऑनलाईन करण्याविषयी माहिती थोडी दिलेली आहे. आपण बघू शकता समोर सगळी काही माहिती दिलेली आहे. यशवंतराव मुक्त विद्यापीठ ज्यांनी डिग्री कंप्लीट केलेली आहे त्यांचीसुद्धा इथं पदवी चालणार आहे आणि ते सुद्धा उमेदवार इथं पात्र आहे, बघू शकता इथं दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे वय मर्यादा वगैरे त्याची माहिती इथे दिलेली आहे, आपण बघू शकता या तथ्यामध्ये. तर वय बघू शकता आपण 3 ऑक्टोबर 2025 रोजी काउंट होणार आहे. किमान वय 18 आहे आणि मागासवर्गीयासाठी 43 आहे, आपण बघू शकता. ओपनवाल्यासाठी सुद्धा इथं वय दिलेलं आहे, आपण बघू शकता. इथं 18, 38, 34 माजी सैनिकांसाठी पण इथं वयाची सूट दिलेली आहे. इथं बघू शकता आपण सगळी काही माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे. त्याचं शॉर्ट नोटीस आपण ऑलरेडी बघितलेलं आहे आणि या संकेतस्थळावर आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. समांतर आरक्षण इथे भेटणार आहे. तर आपण बघू शकता खेळाडू वगैरे त्यांना आरक्षण, दिव्यांगांसाठी आरक्षण आहे इथं आणि खेळाडूसाठी पण आरक्षण आहे. प्रकल्पग्रस्त वगैरे त्यांना सुद्धा इथं आरक्षण भेटणार आहे. विधी सहाय्यक आपण बघू शकता. इथं मेडिकलचं दिलेलं आहे शारीरिक पात्रता, तर मेडिकलसुद्धा या एक्झामसाठी असणार आहे, या पदासाठी असणार आहे. आपण बघू शकता कोणकोणते पद आहे त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मेडिकल इथं दिलेलं आहे, आपण बघू शकता. मेडिकल आणि पात्रता दिलेली आहे इथं सुद्धा मेडिकल दिलेलं आहे, आपण बघू शकता. हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे आणि ऑनलाईन कसं करायचं ते पण आपण सांगणार आहे, वेबसाईट वगैरे देणार आहे. हे आपण त्याची माहिती लास्टला देणार आहोत. सगळी मेडिकलची डिटेल आहे, कोणत्या पोस्टसाठी कोणतं मेडिकल लागतं आणि कोणती पात्रता लागते, बघू शकता. इथं सर्वसाधारण माहिती दिलेली आहे. खेळाडूसाठी आरक्षण दिलेलं आहे आणि अनाथ मुलांसाठी पण आरक्षण आहे. अनाथ आरक्षण ते पण इथं लागू आहे. त्यावर पद्धती दिलेल्या आहेत, बघू शकता. आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकता इथं जी निवड होणार आहे जागांची इथे दिलेली आहेत. त्याचप्रमाणे आपण बघू शकता खाली अर्थ साहित्य दिलेलं आहे, आपण बघू शकता. वेळ वगैरे आपण बघितलेली आहे. अर्ज करण्याची 11/9/2025 तर 3 तारखेपर्यंत आपल्याला अप्लाय करता येणार आहे, बघू शकता. तर डॉक्युमेंट्स वगैरे दिलेले आहेत ऑनलाईन पद्धतीने. ऑनलाईन कसं अर्ज करायचा आपल्याला, शक्यतो तुम्ही अर्ज ऑनलाईन कॅफेमध्ये ऑनलाईन सेंटरलाच भरा, बघता. आणि डॉक्युमेंट्स इथे फॉर्मॅट वगैरे दिलेले आहेत, आपण बघू शकता. सगळे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहे, फोटो, सिग्नेचर, कोणत्या फॉर्मॅटमध्ये टाकायचं ते सुद्धा दिलेलं आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची प्रक्रिया दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे. परीक्षा शुल्क वगैरे दिलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क आपल्याला भरायचं आहे, त्याची इथं माहिती दिलेली आहे, आपण बघू शकता. पेपरची इथं माहिती दिलेली आहे, सेंटरची वगैरे, पर्सेंटेजनुसार मार्क दिलेले आहे, म्हणजे किती मार्क आपल्याला आणणं अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकता इथं सगळी काही डिटेल या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. ऑनलाईन पेपर ओळखपत्र देणं आपल्याला सोबत, आपल्याला बघू शकता ओळखपत्र देणं गरजेचं आहे. परीक्षेच्या वेळेस
सूचना दिलेल्या आहेत. परीक्षा केंद्राची नियमावली तिथे दिलेली आहेत की ऑनलाईन पेपरच्या वेळेस परीक्षेला बाबत उशीर झाला तर आपल्याला पेपरला लक्ष देणार नाही. आपण बघू शकता इथं विविध डॉक्युमेंट्स आपल्याला दिलेले आहेत. शैक्षणिक पुरावा दिलेला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला आणि कास्ट वगैरे नॉन क्रिमिनल वगैरे सगळे काही डॉक्युमेंट आपल्याला ओरिजिनल अपलोड करायचे आहे. खेळाबाबत, माजी सैनिकांबाबत, अनाथ असलेला पुरावा आपण बघू शकता. महिला सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त सगळ्यांचे पुरावे इथं आपल्याला अपलोड करायचे आहेत. त्यावेळेस आपल्याला इथं त्यामध्ये आरक्षण वगैरे भेटणार आहे. ऑनलाईन आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स आहे ते ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायचे आहे आणि ओरिजिनल PDF ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून आपल्याला अपलोड करायचे आहे. बघू शकता हे गव्हर्नमेंट जॉब आहे. पेमेंट वगैरे सगळं काही आपण बघितलेलं आहे. एज क्रायटेरिया बघितलेलं आहे. सगळे काही डिटेल आपण याच्यामध्ये घेतले. आपण बघू शकता जे पद आहे त्या पदानुसार इथं हे दिलेले आहेत. आपण बघू शकता अभ्यासक्रम दिलेला आहे. तर मराठी, इंग्रजी आणि त्यामध्ये येणारे उपघटक पण सुद्धा घटक आणि उपघटक दिलेले आहे. बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान यामध्ये जे सिलेबस असणार आहे तो इथे दिलेला आहे. आपण बघू शकता त्याचप्रमाणे आपल्याला स्टडी करायचे आहे आणि वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या सिलेबस दिलेला आहे. आपण बघू शकता रिजनिंगचा सिलेबस इथे दिलेला आहे. आपण बघू शकता तो सुद्धा आपल्याला बघायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला स्टडी करून त्याचे आपण बघू शकता इथं प्रत्येक विषयासाठी कोणता अभ्यासक्रम असणार आहे त्याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला स्टडी करून या पेपरला जायचं आहे. आपण बघू शकता. तर व्हिडिओ चांगला कामाचा वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आपण बघू शकता समोर सुद्धा मेथड वगैरे दिलेले आहेत जे आपल्याला एक्झामला येणार आहे आणि बघू शकता समोर सगळी काही डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर व्हिडिओ चांगला वाटल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मित्रांना सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ आपण डेली या चॅनलवर देणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.